तर कसे आहात तुम्ही? सपर रविवार का यामध्ये पुन्हा एकदा मी शिवाजी परमार आपले स्वागत करतो आणि घरातून घराच्याच आपले पदार्थ कसं बिझनेस मोड मध्ये आणू शकतात ह्याबद्दल आपण भेट घेऊया. नमस्कार, माझं नाव किरण राजेश निकुंबे. मी शहादा म्हणजे नंदुरबार जिल्हा शहादा तालुका आणि शहादा तालुक्यातच राहते. आमचं शहादा तालुक्यामध्ये शहादा याच्यामध्ये युनिट आहे माझं मसाल्यांचं आणि मी 25 प्रकारचे मसाले तयार करते. त्या मसाल्यांमध्ये म्हणजे 6 प्रकारचे मसाले मार्केटला जातात, जे जसं की गोडा मसाला, काळा मसाला, हे चहा मसाला, हे प्रकारचे मसाले म्हणजे मार्केटला जातात. आणि आमच्या नंदुरबार जिल्ह्यात ही मिरची जास्त पिकते, म्हणून मिरचीचा चांगला व्यवसाय आहे. मिरची पण चांगल्या प्रमाणात पिकते म्हणून आम्ही मिरची पण मार्केटला लावते. तसं सुरू कसं केलं? म्हणजे सुरुवात जर आमची म्हणायला गेलं तर खूप छोट्या याच्यात केली. मी सुरुवात 1 किलो पासूनच केली होती. 1 किलो मसाला केला आणि कसं बुवा की घरात सगळ्यांना मसाला म्हणजे प्रत्येक गोष्ट मसाला, हळद आणि तिखट हे लागतंच प्रत्येक घरामध्ये. आपण दुसरा बिझनेस करण्यापेक्षा मी तो विचार करून माझ्या मुलाबाळाने आम्ही सगळ्यांनी ती स्टार्टअप केलं सुरुवात. त्याच्यामध्ये मी 1 किलो पासून सुरुवात केली. 1 किलो केलं, पण टेस्ट दिली सगळ्यांना 1 किलोची की कसा स्वाद आहे बुवा मसाल्यांचा. मग ते सगळ्यांना आवडली. मग मी 1 किलो झाल्यानंतर परत मग अजून थोडं थोडं वाढवत गेली. मग आम्ही बचत गटमध्ये पण आहे. बचत गटमध्ये पण आम्ही भरपूरसे हे केलं. कुठे कुठे जातात ताई? हा बचत गट आमचे मसाले बचत गटमध्ये पण म्हणजे मी बचत गटमध्ये ना, म्हणून आमचे मसाले बचत गट स्टॉल असतात. आमचे जे उमेदला आहे, उमेदचा स्टॉल याला आहे मी बचत गटला, तर आमचे स्टॉल लागतात. स्टॉलमध्ये पण माझे मसाले जातात. परत दुसऱ्या गावात वगैरे आहे का? नंदुरबार मध्ये, परत अजून मुंबईला, गुजरातमध्ये पण थोडेफार मसाले जातात. परत आमचे उद्यमिता यांना पण मी जॉईन आहे. तिथं पण आमचे मसाले आम्ही घेऊन गेलो होतो. कलकत्त्याला म्हणा का पुण्याला, या 2 ठिकाणी पण आमचे मसाले चांगलेच विकले गेले. परत आता सध्या कोणते कोणते ग्राहक आहे? कुठे कुठे जातात आता मसाले? आमचे अजोला मसाला जातो माझा. हे गोडा मसाला आणि काळा मसाला अजोला जातो. आणि बाकी मग दुसरे मसाले मी इथंच मार्केटला वगैरे ते परत घरून पण भरपूरसे घेऊन जातात. आणि माझं एक अजून दुसरं प्रोडक्ट तयार केलंय मी, ज्वारीचा चिवडा मिलेट्स म्हणून. तो पण खूप छान प्रकारे विकला जातो. आणि हा जो मसाला आहे हा तुमच्याकडनं कशाला लोक घेताय एवढा? तो कसा आहे, मी घरून बनवते आणि बाहेरच्या कंपनीच्या मसाल्यांमध्ये जे आपण मिलावट वगैरे असते ती आपण करत नाही. काही केमिकल वगैरे काही टाकत नाही. आपला शुद्ध आणि चांगल्या प्रकारचा मसाला राहतो. आणि घरगुती मसाला आणि बचत गटच्या लोकांवर विश्वास आहे लोकांचा की बाबा बचत गटच्या महिला खूप चांगलं बनवतात आणि घरगुती बनवतात, म्हणून माझा मसाला हर एक जण घेऊन जातं आणि आवडतं त्यांना. परत घेऊन जाणारे परत येतात, परत दुसऱ्यांना सांगून परत येतात आणि घेतात. आणि हे ज्वारीचं चिवडाचं सुरू केलं ते कसं थोडस? ज्वारीचं पण आमचं मी कृषी विज्ञान केंद्राला पण जॉईन आहे. त्या मॅडमांनी आम्हाला म्हणजे 25 महिलांना ट्रेनिंग दिली होती पुण्याला. तर तिथं आम्ही ट्रेनिंग घेऊन आलो. तिकडनंच मग ते मसाल्याचे म्हणजे मिलेटची ट्रेनिंग घेतली. सगळे लाडू वगैरे सगळं शिकलो आम्ही. त्याच्यामध्ये मला म्हणजे चिवडा आवडला की त्या ज्वारीमुळे आपण, आणि घरोघरी कसं आहे ज्वारी कोणी लहान मुलं खात नाही, पण चिवडा जो आहे तो चिवडा हर एक प्रकार म्हणजे लहान मुलांना पण आवडतो, मोठ्यांना, म्हाताऱ्यांना सगळ्यांना आवडतो. आणि त्याच्यात ज्वारीचं म्हणजे ज्वारीच्या भाकरी वगैरे, बाजरीचं वगैरे असं खाल्लं का त्याचे डायबिटीज वगैरे असं काही होत नाही. खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आयुर्वेदिक पण येते ज्वारी वगैरे. त्यामुळे तो चिवडा आता आम्ही ठरवलं की बा चिवडाच करायचा. आणि त्याला यश पण आला. प्रयत्न केला तर यश पण आलं. खूप चांगल्या प्रकारे तो सेल होतोय चिवडा माझा चांगल्या प्रकारे. चिवडा कोण कोण घेऊन गेला आतापर्यंत? किती गेला तुमचा चिवडा? किती किलो गेला? आता 60-70 किलो चिवडा तर माझा विकला गेला सुरुवातमध्येच. खूप छान, खूप छान. आता महिलांना काय सांगू इच्छिता तुम्ही? महिलांना असं सांगायचंय की तुम्ही घरून छोटासा का असेल ना पण एक सुरू करावं. असं 1 जण कमवण्यापेक्षा आपण 2 जणांनी केलेलं चांगलं राहतं. घरी बाई सगळं आवरून
2 तास का असे ना काहीतरी काम केलं आणि आपण घरी मदत केली तर खूप छान असतं. आणि काम बसण्यापेक्षा करत राहायचं काहीतरी. आपल्या हातातली वस्तू प्रत्येक गृहिणीला काही पण येतं, पण नवीन काहीतरी बनवता येतं. असंच काहीतरी आपण बनवायचं आणि मार्केटला म्हणजे पहिल्या अगोदर लोकांना टेस्ट द्यायची. आवडलं तर आपण त्याच्यापासून बिझनेस सुरू करू शकतो. आणि खूप छान आहे, करायला पाहिजे सगळ्यांनी बिझनेस. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. मी कर्ज घेतलं होतं त्यांच्यात आणि कर्ज घेऊन मशिनरी आणली ते, पण त्याच्यामध्ये खूपच लॉस झाला. मग ह्या मसाल्यामध्ये तर काही इन्व्हेस्ट केलीच नाही, ते तर फक्त थोडं ऍडजस्ट करूनच केलेलं आहे. आणि चिवड्यामध्ये पण मग आम्ही जसं आलं तसं, म्हणजे आता पुण्याहून चिवडा मागवतोय. आता हा चिवड्याला मग एवढा काही लागत नाही, 10-15 रुपये टाकायची आणि त्याच्यात मग करायचं. थोडं चालते आता, खूप एवढा नाही आणते, पण आमची जशी ऑर्डर आहे तसं म्हणजे खूप मोठं करायचंय आणि याला खूप मोठं मार्केट द्यायचं आहे आम्हाला करायचं. ठीक आहे. तुमचे मसाले कोणते कोणते देतात? हा काळा मसाला आहे, हा कांदा लसूण मसाला आहे. हे रॅक वगैरे कसं घेतलं का? हा नाही, हे रॅक आम्हाला आमचं उमेदच त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. उमेदमध्ये पण येतं आम्ही खूप छान. त्याच्यामध्ये आम्हाला केनोपी मिळालेली आहे, त्याच्यात आम्ही स्टॉल पण लावू शकतो. हे रॅक ठेवायचं, केनोपी बांधायची, टेबल ठेवायचा आणि तिथं रस्त्यावर कुठे उभं राहून जायचं. कुठेही करू शकता, कुठे पण करू शकता. कुठेही असं बोलत नाही ते, कारण की ते याचं आहे ना, काय म्हणतात, बचत गटचं आहे ना. बचत गट मुळे आणि लिहिलंय त्या बचत केनोपीवर लिहिलेलं आहे की बचत गटचे आहेत. कोणत्या ठिकाणी पण तुम्हाला उमेद अभियानचं जे मग त्याला आम्हाला कोणीच ऑप्शन नाही घेऊ शकत, असं कोणीही हटवू शकत नाही. तुम्ही तुमचं करू शकतो, कुठे किंवा वस्तू लागू शकतो. छान. आणि हे चिकन मसाला आहे, खूप छान. हा किचन किंग मसाला, खूप छान. मागच्या महिन्यात तुम्ही किती प्रॉफिट केला तुम्ही, किंवा कितीचं सेल झालं तुमच्या मागच्या महिन्यात सगळं मिळून? माझा 25-30 हजारापर्यंत दर महिन्याला सेल होऊन जातो. खूप छान. जास्त बी होतं, एखादा कमी पण होतं. खूप छान. ती मशिनरी बाहेरची बघायची का आपण? हो बघायची, पण त्याच्या अगोदर एक सांगते की आमच्या अजोला पण एक म्हणजे काळा मसाला आणि गोडा मसाला माझा अजोला जातो. ऑनलाईन कंपनी ना, ओझल ना? ओझल, हा, त्याला पण जातो माझा मसाला. ठीक आहे. त्याचं सिलेक्ट झालं ना? हो, चिवडा पण आता त्यांची टेस्ट वगैरे करून ते पण. त्यांची किती ऑर्डर आली? त्याची तर 2 वर्ष झाले त्यांचा मसाल्याचा चालू आहे ना. आणि चिवड्याची पण आता ते टेस्ट वगैरे करायला घेऊन गेलेले, त्याचं पण ते घेणार आहे चिवडा. ओझोलाला किती दिलं तुम्ही आतापर्यंत? आता आपण दर महिन्याला 15-15 दिवसात त्यांची 20-25-30 किलोची ऑर्डर असते. म्हणजे 15-15 दिवसाला असं 50-60 किलोची ऑर्डर दर महिन्याला असते. खूप छान, खूप छान. नमस्ते, कसे आहेत सगळे? तर आपल्यासोबत आज किरणताई आहे, ज्या मसाल्यावर काजूचं काम केलं, मसाल्याचं काम केलं, चिवड्याचं काम करताय. खूप छान त्यांचा मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये ते चांगला एक रुटीन लागलं आहे आणि त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही हेल्प करा, शेअर करा अजून. आणि कोणाला काही ऑर्डर करायचं असेल ह्यांच्या, तर मी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेलाच आहे ह्यांच्या बिझनेसचा, तर ते तुम्ही कनेक्ट करा. ह्यांचा जो मसाला आहे काय असेल ते सांगतील अजून आपल्याला हे मशिनरी बाबत थोडंसं.